नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत झणझणीत घरगुती कोळंबी मसाला कसा बनवायचा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोळंबी, 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, लिंबू, हळद, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर। सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी मॅरिनेट करून घेऊ। त्यासाठी त्यावर थोडं अद्रक लसूण पेस्ट, लिंबाचा रस, हळद, लाल तिखट, इथे मी 1.5 चमचा लाल तिखट वापरत आहे। क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यावर मीठ आणि कोथिंबीर हे सर्व व्यवस्थित कोळंबीला लावून घ्या। दहा ते 15 मिनिटं मॅरिनेशनसाठी कोळंबीला ठेवून देऊया। एकीकडे गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चमचे तेल घालून तेल व्यवस्थित गरम करून घेऊया। त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो परतवून घेऊया। कांदा सोनेरी लालसर होईपर्यंत छान परतवून घेऊया। त्यानंतर यात अद्रक लसूण पेस्ट घालून 2 मिनिटे परतवून घेऊया। आता यात 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान नरम होईपर्यंत परतून घेऊया। यानंतर यात हळद, लाल तिखट घालून घेऊया। मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया। आता यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी घालून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया। एकदा व्यवस्थित हलवून घेऊन यावर झाकण ठेवूया। झाकणावर थोडे पाणी ठेवून देऊ व 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेऊयात। कोळंबी छान शिजलेली आहे। यावर वरून थोडी कोथिंबीर घालूया। झालं, तयार आहे झणझणीत कोळंबी मसाला। हा कोळंबी मसाला पोळी, भात किंवा भाकरीसोबत नक्की सर्व करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।